आणि आता महाराष्ट्रातली एक खूप महत्त्वाची बातमी प्रामुख्याने ग्रामीण भागाला आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी ती म्हणजे तूरडाळ खरेदीच्या संदर्भातली। या तूरडाळ खरेदीला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। ट्विटरवरून या संदर्भातली माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। केंद्रीय आणि अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे आभारही त्यांनी मानले आहेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय माहिती आहे? मिलिंद, आज मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आलेले होते। महाराष्ट्रातले स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जे घवघवीत यश मिळालेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि याशिवाय त्यांच्या ज्या 2-3 महत्त्वाच्या बैठका होत्या त्याच्यामध्ये देखील एक महत्त्वपूर्ण असे निर्णय झालेले आहेत। पहिला निर्णय जो आहे तो अर्थातच तुरी संदर्भातला आहे। रामविलास पासवान यांच्याशी त्यांची डायरेक्ट भेट झालेली नसली तरी त्यांनी फोनवरून चर्चा केली आणि या फोनवरच्या चर्चेमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी असं मान्य केलेलं आहे की तुरीची खरेदी जी आहे ती आणखीन 1 महिना तिला मुदतवाढ देण्यास राज्य सरकारनं जी विनंती केलेली होती ती केंद्रानं मान्य केलेली आहे। दुसरा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो गडकिल्ल्यांच्या संदर्भातला आहे आणि या गडकिल्ल्यांचा म्हणजे रायगड असेल आणि त्याच्याशिवाय इतर शिवकालीन किल्ले या सगळ्या किल्ल्यांचा जो विकास आराखडा आहे त्याच्या संदर्भातल्या सगळ्या पॉवर्स आता राज्य सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जे असं व्हायचं की किल्ल्या संदर्भातला काही निर्णय घ्यायचा म्हटला तर थेट दिल्लीला हेलपाटे मारावे लागायचे, तर तसं आता होताना दिसणार नाहीये आणि त्यामुळं जवळपास 500 कोटींचा आराखडा आहे रायगडला आणि इतरही शिवकालीन किल्ले आहेत ज्याचा विकास जो आहे तो सरकारला करायचा आहे त्याचे पॉवर जे आहेत ते आता सरकारकडे राहतील अशा संदर्भातले आश्वासन जे आहे ते केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे हे 2 महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याला जोडून एक महत्त्वाचा निर्णय आहे तो सुद्धा कोस्टल रोडच्या संदर्भातला। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्याकरता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। तूरडाळ खरेदीचा राज्यात जे तुरीचं अतिशय चांगलं उत्पादन आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर ही खरेदी केंद्र मधल्या काही काळात बंद झाली होती। तिथून शेतकऱ्यांना नीट आणि योग्य प्रमाणात पैसेही मिळत नव्हते, त्याबद्दलही मोठ्या प्रमाणात ओरड झाली होती। मात्र आता जोपर्यंत पूर्ण तूरडाळ खरेदी केली जात नाही शेतकऱ्यांच्याकडची तोपर्यंत ही खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत। किमान महिन्याभराची याला मुदतवाढ देण्यात आली आहे।